रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दीप उजळू दे. लक्ष्मीच्या पावलानं आपल्या सर्वांचं घर सुखसमृद्धीनं भरू दे. नमस्कार. संध्या सिद्धी क्रिएशनच्या संपूर्ण परिवाराला दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा. दिवाळी सण मोठा नाही आनंद तोटा. काळ बदलला, सण साजरा करण्याच्या पद्धतीही बदलल्या, पण त्यामागचा उत्साह आणि आनंद आजही तसाच आहे. माझ्या लहानपणी वसुबारशीला सकाळी लवकर अंगणात सडा रांगोळी व्हायची. दारासमोर उंच आकाशकंदील लावला जायचा. आई, माझ्या काकी दारात शेणानं गवळणी घालायच्या. आजकाल खेड्यापाड्यातही ही परंपरा कुठेतरी हरवताना दिसतीये. घराची कळा अंगण सांगतं अशी पूर्वी एक म्हण होती. घरामध्ये साजरा होणारा आनंद अंगणात आल्या आल्याच कळायचा. आजही खेड्यापाड्यात कुठेतरी एखादी आजी या गवळणी घालण्याची परंपरा आपल्या नातीला शिकवताना दिसते. दिवाळीची सुरुवात होते ती वसुबारस या दिवसापासून आणि याच दिवशी गवळणींचा एक फेर आणि एक पांडव घातला जातो, ज्याच्यामध्ये या 5 गवळणी आणि हा मध्ये असणारा पांडव. आता आपण या सगळ्यांची पूजा करून घेऊयात. त्या दिवशी म्हणजेच धनत्रयोदशीच्या दिवशी आपण आधीच्याच सारखं सगळं तयार करून घेणार आहोत. मात्र आपण यामध्ये पांडवाची संख्या वाढवणार आहोत. काल आपण बनवलेला हा पहिला पांडव आणि हा दुसरा पांडव. दिवशी तिसरा फेर म्हणून 5 गवळणीसोबत 3 पांडवही केले जातात आणि मग गोवर्धन केला जातो, ज्यामध्ये शेणाचा डोंगर करून त्यावर 5 पांडव आणि द्रौपदी केली जाते. त्यांच्यासोबत गवळणीही केल्या जातात. बलिप्रतिपदेच्या दिवशी श्रीहरी विष्णूंनी बळीराजाला पाताळात घालवलं आणि स्वतः बळीराजाच्या द्वाराचा द्वारपाल झाला. या शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या राजाचं, त्याच्या राजदरबाराचं प्रतीक म्हणून बळीराजाचं राज्य या शेणाच्या बाहुल्यांनी साकारलं जातं. बलिप्रतिपदा म्हणजेच दिवाळीच्या दिवशी आपण बळीचं राज्य दाखवतो आणि बळीचं राज्य दाखवण्यासाठी वामनाने पाताळात घातलेला बळी त्याचं राज्य पुन्हा यावं म्हणून शेतकरी राजा बळीराजाचा दरबार दाखवत असतं. त्यामध्ये हे द्वारपाल जे हातामध्ये भाले घेऊन उभे आहेत. त्यानंतर ही तुळशीची पूजा करणारी स्त्री आपण दाखवलेली आहे. त्यानंतर हा बळीराजा या बळीराजाच्या 5 पत्नी ज्या त्याची सेवा करत आहेत. त्याचबरोबर ही चुलीवर स्वयंपाक करणारी स्त्री, ही गायी राखण्यासाठी जाणारी स्त्री, ही शेतामध्ये भाकरी घेऊन किंवा जेवण घेऊन जाणारी स्त्री, या दोघी गायीची धार काढतायत म्हणजेच गायीचं दूध काढतायत. अशा पद्धतीत छोटासा बळीराजाचा दरबार दाखवला जातो. बळीराजाचं राज्य आणि सर्व शेतकरी मजूर वर्ग पुन्हा एकदा सुखी व्हावा यासाठी बळीराजाची प्रार्थना केली जाते. दिवाळीनंतर या गवळणी आणि पांडव सुकवले जातात आणि जिथं गौऱ्या किंवा जनावरांसाठी सुकवलेला चारा ठेवला जातो, ज्याला गंज किंवा ढेपण म्हटलं जातं, यात हे ठेवले जातात. यामागं अशी धारणा असते की हे पांडव आणि गवळणी आपल्या वैरणीमध्ये किंवा आपल्या गोवऱ्यांमध्ये येणाऱ्या साप आणि विंचूपासून आपलं संरक्षण करतील. मग हे सगळं शेणानेच का करायचं? आपली परंपरा आहे म्हणून तशीच न स्वीकारता त्यामागचं विज्ञानही समजून घ्यायला हवं. पूर्वीच्या काळात लोक शेणाने सारवलेल्या घरात अनवाणी फिरायचे आणि त्याचा थेट फायदा शरीराला व्हायचा. आजकाल बर्फासारख्या थंड पडणाऱ्या रंगबिरंगी फरशांमुळं वात, गुडघेदुखी, संधिवात निर्माण होतो. भोपाळच्या नीता दीप वाजपेयी यांच्या संशोधनानुसार शेणाचे अनेक फायदे असतात. आधी लोक आपल्या घरांना शेणानं सारवायचे, त्यामुळं घरामध्ये सकारात्मकता राहायची, सोबत रेडिएशनचाही कंट्रोल व्हायचे. त्याचबरोबर कॅन्सर, हृदयरोग यासारख्या अनेक आजारांचाही धोका कमी व्हायचा. प्रत्येक भागानुसार परंपरा आणि रीत जरी बदलत असली
तरीही त्यामागची भावना ही आजही आपल्याला निसर्गाशी जोडून ठेवते. शेण हे गंधक, सोडियम, मॅग्नीज, झिंक, नायट्रोजन यासारख्या तत्वांनी परिपूर्ण आहे. या कवळणी तयार करण्याच्या निमित्तानं का असेना, पण शेणाशी आपला थेट संबंध यावा, हे परिपूर्ण असणारं आणि त्यामध्ये असणाऱ्या जीवाणूंच्यामुळं आपल्या शरीरात रोगप्रतिकारक शक्ती निर्माण व्हावी, याच कारणासाठी तर आपल्या पूर्वजांनी ही परंपरा सुरू तर केली नसेल ना. आपल्या याच परंपरा काळाच्या पडद्याआड जाऊ नयेत, आपल्या नव्या पिढीला त्या समजाव्यात आणि यासाठीच हा एक आमचा छोटासा प्रयत्न. आमच्या या प्रयत्नांना प्रोत्साहन म्हणून आणि आपली ही संस्कृती जपण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या संध्यासिद्धी क्रिएशन या चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा. आणि तुमच्याकडे दिवाळीमध्ये अशी काही परंपरा असेल तर ती आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.